आता आपण बघूया एक्झिक्युशन फ्लो ऑफ प्रोग्राम. आता आपण कोणताही प्रोग्रामला एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याचे इंटरनली काही स्टेप्स होत असतात. तर आता सर्वात पहिले आपल्याला समजा एखादा प्रोग्राम लिहायचा आहे. आपण काय करणार, पहिले कम्प्युटर सिस्टम ऑन करणार. मग ऑन केल्यावरती पहिले बायस जे आहे ते लोड होणार आणि आपली GUI सिस्टम ऑन होणार, जसे ग्राफिक युजर इंटरफेस. तो आपण त्याच्यामध्ये आपल्याला सगळे आपले ॲप्लिकेशन किंवा आपली लॉक स्क्रीन वगैरे सगळं काय दिसणार. ते ओपन करून आपण आपलं एडिटर उघडणार. ते एडिटर कोणतं असू शकतं, ते आपलं असणार आहे सिस्टम सॉफ्टवेअर. तर त्याच्यामध्ये आयदर ते VS कोड असेल किंवा टर्बो C असेल किंवा अजून काही असेल. त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम लिहिणार आणि त्याला सेव्ह करणार. पण सेव्ह करताना त्याचं एक्सटेन्शन .c असलं पाहिजे. ते इंडिकेट करतं की आपला प्रोग्राम C प्रोग्रामिंगने बनलेला आहे. जसं मी याला सेव्ह केलं कीर्ती.c. मग ती जी फाईल आपण जेव्हाही रन करू तेव्हा सर्वात पहिले ती प्री प्रोसेसरकडे जाते. प्री प्रोसेसर काय करतो, जे काही हॅशवाले फाईल्स असतात जसं की stdio.h, तर तसे जे काही हेडर फाईल्स असतात ते सगळे पहिले प्री प्रोसेसरकडे जातात. प्री प्रोसेसर काय करतो, त्यातले जे लिमिटेड फंक्शन आपल्याला जे लागत असतात प्रोग्राममध्ये तो तेवढेच ठेवतो आणि बाकीचे सगळे फंक्शन्स काढून टाकतो. जसं की आता आपला जो C प्रोग्राम जो आहे प्री प्रोसेसर त्याला कन्वर्ट करतो इंटरमिडिएट कोडमध्ये, म्हणजेच .i एक्सटेन्शनने. जसं की माझं पहिलं फाईलचं एक्सटेन्शन मी ठेवलं होतं कीर्ती.c, तर तो त्याला कन्वर्ट करणार कीर्ती.i मध्ये. आता हे जे कीर्ती.i मध्ये केलं आहे त्याने इंटरमिडिएट केलं आहे. इंटरमिडिएट म्हणजे काय, आता समजा की आपला stdio.h फंक्शन आहे, तर त्याच्यामध्ये किती सगळे फंक्शन्स इनबिल्ट असतात. जसे की printf इनबिल्ट असतं, scanf असतं. जेव्हाही आपण stdio.h लिहितो तेव्हा हे सगळे फंक्शन्स आपण यूज करू शकतो. printfने काय होतं, आपण स्क्रीनवरती आपल्याला जे काही आउटपुट दाखवायचं ते आपण printfमध्ये लिहिणार. scanfमध्ये आपल्याला जे काही मेमरीमध्ये स्टोअर करायचं ते आपण scanfमध्ये. तर आता हे इतके सगळे जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स आपण प्रोग्राममध्ये ॲट अ टाईम तर यूज नाही करणार. समजा की आपण प्रोग्राममध्ये वापरतोय printf आणि getchar, हे 2 फंक्शन आपण वापरतोय, हे बाकीचे काहीच वापरत नाही. तर हे बाकीचे फंक्शन्स पण तो काय करत असतो, समजा की आपण एखादा प्रोग्राम लिहिला तर इतके सगळे त्यांनी फंक्शन्स सर्च करून त्याला पूर्ण पुढचे प्रोसेस करण्यासाठी टाईम जास्त लागणार. तर मग तो इंटरमिडिएट कोडमध्ये गेल्यावरती काय होतं, जर आपल्याला printf आणि हे getchar हे दोघंच लागत असतील फंक्शन, तर तो हे बाकीचे सगळे फंक्शन काढून टाकतो आणि printf फंक्शनच ठेवणार. आणि तो कन्वर्ट कसं करतो, जसं की printfसाठी int printf const char स्टार फॉर्मॅट कॉमा करून 3 डॉट म्हणजेच व्हेरिएबल नंबर ऑफ आर्ग्युमेंट. इथे आपण इंटच का लिहिलं, कारण की आपण कधी पण printf आणि scanf कधीही लिहित असतो तेव्हा त्याचा रिटर्न टाईप जो असतो तो इंटिजर असतो. जसे की आता मी इथे दाखवते, इथे लिहिलेलं आहे scanf इन ब्रॅकेट डबल कोट्स %d डबल कोट्स कॉमा %a कॉमा %b. आता ह्याचा रिटर्न टाईप काय असणार, तो 2 व्हॅल्यूज आपल्याला रिटर्नमध्ये देणार. म्हणजे हा काय झाला, इंटिजर. आणि आता हे स्टेटमेंट जर बघितलं आपण printfचं, तर तो काय लिहितोय, एंटर 2 नंबर्स. एंटर 2 नंबर्समध्ये तो आपल्याला रिटर्न करताना काय करणार आहे, 15. का, कारण की इथे टोटल डिजिट अल्फाबेट किती आहेत, स्पेसला धरून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर तो आउटपुटमध्ये आपल्याला 15 देणार. आणि स्कॅनफमध्ये तो 2च व्हॅल्यूज रिटर्न करत होता म्हणून इथे 2. आता जर असं स्टेटमेंट असेल printfचं, तर मग तो किती देणार टोटल, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर असे तो टोटल, म्हणजे इथे Cची व्हॅल्यू जी आहे ती 2 डिजिटची असं समजूया, म्हणून इथे आपण 2 धरलं. तर मग टोटल याला स्पेस लागणारे किती आहे, 14. जर इंटिजर 3 डिजिटचा असेल तर ती 15. जर इंटिजर आपली ही व्हॅल्यू जी असेल ती जितक्या डिजिटची असेल तेवढं इथे ॲड करायचं जायचं आहे, म्हणून अँड सो ऑन. म्हणून आपल्याला printf काय रिटर्न करतो, इंटिजर व्हॅल्यू. scanf काय करतो, रिटर्न इंटिजर व्हॅल्यू. सो नेहमी आपण ॲज अ रिटर्न टाईप काय ठेवणार, इंटिजर. तर आपला मेन पॉईंट होता की प्री प्रोसेसिंग म्हणजे नेमकं काय करतो. आता इथे जर आपल्याला printf आणि scanf जर 2च लागत असेल तर तो काय करेल, अख्खे हे हॅश इन्क्लूड stdio.h ही लाईन डायरेक्टली प्रोग्राममधून रिमूव्ह करून टाकेल आणि तो काय ठेवेल, printf आणि scanf 2च फंक्शन वापरत असू तर तो हे 2च फंक्शन हेडर फाईलच्या तिथे ॲड करून टाकेल.
आता याचा एक प्रोग्राम जर बघायचं म्हटलं तर हा प्रोग्राम आहे. मी #include stdio.h लिहिण्याच्या ऐवजी फक्त एवढंच लिहिते आहे, इंट printf इन ब्रॅकेट कॉन्स्ट कॅर स्टार फॉर्मॅट आणि नंबर ऑफ आर्ग्युमेंट म्हणजेच 3 डॉट. हे मी इतकं लिहिलं आहे. जर मी इथे #include stdio.h लिहिलेलं असतं तर ते रिमूव्ह करून फक्त ही लाईन येईल, कारण की मी इथे काय वापरते फक्त printf स्टेटमेंट, म्हणून त्याने printf लागणारं एवढंच त्या इंटरमिडिएट कोडमध्ये ॲड केलं आहे. मग नेक्स्ट काय आपलं इंट मेनमध्ये आपण काय लिहितो आहे printf हाय, म्हणजे आपल्याला आउटपुटमध्ये काय भेटेल स्क्रीनवरती हाय आणि रिटर्न 0, कारण की इंट आहे. जर इंट हा आपला फंक्शनमध्ये आपण वापरत असू तर आपण जेव्हा त्याला रिटर्न करणार तो आपण इंटिजर व्हॅल्यूज रिटर्न करणार, म्हणून रिटर्न 0 आणि हे ब्रॅकेट क्लोज. तर आपल्याला याचा आउटपुटमध्ये एरर नाही येणार किंवा हेडर फाईल मिसिंग असा एरर पण नाही येणार. आपल्याला आउटपुट डायरेक्टली हाय येईल, कारण की आपल्याला फक्त इथे printf लागत होतं, printf इथे आहे. तर हा असतो इंटरमिडिएट कोड. आता प्री प्रोसेसरने त्याचं काम केलं आहे, त्याने आपल्या कीर्ती.cला कीर्ती.i मध्ये तर कन्वर्ट केलं आहे. आता कन्वर्ट केल्याच्या नंतर ती फाईल जाते कंपायलरकडे. कंपायलर काय करतो, जी .i फाईल आलेली आहे जर आपला विंडोज असेल तर तो कीर्ती.asm मध्ये कन्वर्ट करणार असेंब्लीमध्ये, आणि जर युनिक्स असेल तर तो कीर्ती.s मध्ये करणार. म्हणजेच कंपायलरचं काम काय असतं, तो हाय लेवल कोडला मशीन डिपेंडंट कोडमध्ये करतो, आणि असेंब्लर काय करतो, मशीन डिपेंडंट कोडला मशीन इंडिपेंडंट कोडमध्ये करतो, म्हणजेच काय बायनरीमध्ये करतो. आता कंपायलरने काय केलं, माझं कीर्ती.iला कीर्ती.asm मध्ये कन्वर्ट केलं असेंब्ली लँग्वेजमध्ये, आणि मग असेंब्लर काय करणार, ती असेंब्ली लँग्वेजची फाईल घेणार आणि तो त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार, कीर्ती.obj मध्ये. OBJ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फाईल. मग पूर्ण असेंब्लरमध्ये त्याने सेंड केला. आता असेंब्लरचे काही कमांड्स कसे असतात, पुश, पॉप, मूव्ह, कॉल, ॲड, मल म्हणजे मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, कॉल म्हणजे आपल्याला एका स्टेपपासून दुसऱ्या स्टेपकडे आपण दुसऱ्या म्हणजे एका फंक्शनमधून दुसऱ्या फंक्शनला डायरेक्टली कॉल करतो आहे. आता असेंब्लरमध्ये जे असतं ते टोटल डिपेंड्स करतं ते असेंब्लर टू असेंब्लर आपलं काय आहे. जर आपला 8 बीट असेंब्लर असेल तर मग त्याच्यामध्ये AX हा 2 पार्टमध्ये डिवाइड होऊ शकतो, AL आणि AH. AL काय झाले लोअर बीट, AH झाली अप्पर बीट. दोन्हीकडे तो 4 इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. जेव्हाही आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा असेल तेव्हा ते AX मध्ये म्हणजे जिथेही आपण सेव्ह करतो डेटा, जसं की आपण इंट A वापरला आहे तर तो AX मध्ये डेटा याच्यामध्ये स्टोअर करणार. हे रजिस्टर्स आहेत वेगवेगळे. मग हे असेंब्लरमध्ये रजिस्टर डिपेंड्स करतात की आपला मायक्रो प्रोसेसर कोणता आहे. जर आपला 8 बीटचा असेल तर हा 8 बीट असेल, 16 बीटचा असेल तर 16 बीट, डिपेंड्स. मग नंतर लिंकर काय करतो, लिंकर आपले जेवढे पण OBJ फाईल क्रिएट झालेले आहेत त्या सगळ्या OBJ फाईलला तो एक्झिक्युटेबल फाईलमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे आपल्या जेवढे EXE फाईल आहे तो त्यांना सगळ्यांना एक सोबत लिंक करतो. खूप सगळे फाईल क्रिएट होतात .objचे, तो त्यांना सगळ्यांना एकच फाईलमध्ये लिंक करतो आणि त्यांना एक्झिक्युटेबल फाईलमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे लिंकर काय करतो, .obj फाईल्स जेवढे सगळे आहेत त्यांना एकत्र करून एकच EXE फाईलमध्ये कन्वर्ट करतो. लोडर काय करतो की आपलं जेव्हाही आता आपण प्रोग्राम बनवलेला आहे आणि तो हार्ड डिस्कमध्ये सेव्ह आहे, पण आता आपल्याला त्याला रन करायचं आहे थोड्या दिवसांनी, तर तो काय करणार, हार्ड डिस्कमधून आपल्याला पहिले तो कशामध्ये आणणार, रॅममध्ये आल्यावरच ते एक्झिक्युटेबल होईल. मग HDDमधून आपल्याला लोड करण्यासाठी ती EXE फाईल आपण लोडर वापरत असतो. मग ते सगळं नंतर कुठे जातं, जेव्हा आपलं रॅमवरती येतं, रॉममधून जेव्हा आपण रॅमवरती आणतो तेव्हा ते सगळं काही रन होतं. मग नंतर ते जाणार OSकडे. OS हा त्याला आपल्याला मेमरीमध्ये स्पेस देणार, जेवढी पाहिजे तेवढी तो आपल्याला स्पेस अलोकेट करून देईल आणि आपले जे व्हेरिएबल्स आहे आणि जो पूर्ण फंक्शन आहे तो रन होईल. मग OSकडून तो जाणार आपल्या CPUकडे. CPUमध्ये 2 टाईप आहे, एक तर कंट्रोल युनिट, दुसरा आहे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. कंट्रोल युनिटमध्ये जेवढा काही कंट्रोल आपला असेल तो त्याच्यामध्ये करेल, जसं की म्हणजे जर आपण प्रोग्रामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर कंट्रोल युनिटचं काम काय असतं की तो पहिले फर्स्ट इन्स्ट्रक्शन फेच करेल, मग तिला डिकोड करेल, मग एक्झिक्यूट करेल. मग असंच तो जेव्हापर्यंत ही एक्झिक्यूट होते, जर आपण त्याच्यामध्ये पाईपलाईनिंग कन्सेप्ट जर वापरला तर पहिली फेच होण्याच्या आधीच दुसरी जी कमांड आहे किंवा इन्स्ट्रक्शन आहे ती ऑलरेडी बफरमध्ये येऊन स्टोअर होईल. मग जेव्हा पहिली इन्फॉर्मेशन जी इन्स्ट्रक्शन आहे
ती कंप्लीट होण्याच्या आधीच सेकंड इन्स्ट्रक्शनवरती काम सुरू होऊन जाईल. मग तसंच मग जेवढे इन्स्ट्रक्शन येत जातील त्याच्यावरती काम होत जाईल. मग ते एक्झिक्यूट एक एक करून होत जाईल. म्हणजेच काय, आपला जो कंट्रोल फ्लो आहे पूर्ण एक्झिक्युशनचा, तो सगळा कंट्रोल जो असणार आहे तो कंट्रोल युनिटकडून होईल. आणि अरिथमॅटिक लॉजिकल युनिट कशासाठी, काय पण आपल्याला ऑपरेशन करायचे असेल अरिथमॅटिक ऑपरेशन, तर ते आपण ALU मध्ये करणार आणि मग ते रन होणार अख्खा कोड. बस एवढंच.